सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे अवाक करून सोडतात. सध्या राज्यभरात पोलीस भरतीचं सत्र सुरू आहे. मुंबईत ही पोलीस भरतीच्या परीक्षा मैदानी चाचणी सुरू आहेत. यावेळी संपूर्ण राज्यभरातून तरुण तरुणी या भरतीसाठी येत असतात. मात्र सगळेच भरती होतात असं नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्यानं पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगानं आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचं सर्वात मोठं कारण ठरलंय. कमी शिकलेले तरुण लहान मोठे कामं करणं सुरू करतात. मात्र पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्यानं तरुण बेरोजगार होत आहेत. खूप महिन्यांपासून नोकरी शोधूनही ती मिळत नसल्यानं अनेकांनी नाराजी होत आता शेतकरी नोकरी शोधणंच थांबवलं आहे. दरम्यान असाच एक तरुण पोलीस भरतीमध्ये अवघ्या 3 मार्कांनी नापास झाला आणि त्यानंतर त्याचं टेन्शन एवढं वाढलं की अक्षरशः त्याला वेड लागलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करण्याची गरज असते. यामध्ये एका मार्कानंही खूप फरक पडतो, कारण स्पर्धक खूप मोठ्या प्रमाणात असतात. असाच एक तरुण पोलीस भरतीत 3 मार्कानं नापास झाला आणि बाहेर आला. त्यामुळे नैराश्यात गेला आणि आता त्याला अतिविचार आणि टेन्शननं वेड लागलंय. या व्हिडिओमध्ये पाहू शकता, हा तरुण एका दुकानाबाहेर डोकं धरून बसला असून एकटाच बोलत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या तरुणावर टीका केली आहे. एकानं म्हटले, आयुष्य एवढं सहज मिळतं का? तर आणखी एकानं, भावा नोकरी दुसरी मिळेल पण हे आयुष्य पुन्हा नाही. तर आणखी एकानं, मित्र हो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मनमोकळं बिनधास्तपणे हसत खेळत जगता आलं पाहिजे. लोकांचं बोलणं, नातेवाईकांचं बोलणं, हे काय म्हणतील ते काय म्हणतील त्या लोकांचा विचार करायचा नाही. शेवटी आई वडील कुटुंबासाठी जगा. आयुष्यात शासकीय पदच सर्व काही नसतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर एकाने रिप्लाय दिलाय की हे बोलणं खूप सोपं आहे भावा, पण ज्यांनी खरंच जिद्दीनं आणि मनापासून प्रयत्न केलाय त्यांनाच या वर्दीची किंमत समजू शकते. आणि सध्या नोकरी म्हणजे सर्व काही अशी परिस्थिती झाली आहे. फक्त मुलींमुळे, मुलींच्या आई वडिलांमुळे, त्यांच्या अपेक्षेमुळे, सगळं समाजाकडून मुलांकडे होत असलेल्या अपेक्षेमुळे होत आहे. या व्हिडिओवर येत आहेत प्रतिक्रिया.